झाल्यावर कळते मग सगळे. आता मित्र, हा जो रुग्ण आहे, हा रुग्ण कावीळ म्हणजे जॉन्डिस या आजाराने ग्रस्त आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये काविळाचे एक दोन प्रकार सांगितले आहेत. त्या हिशोबाने एक पचन संस्थेमुळे किंवा पचन विकारामुळे होणारा कावीळ आणि दुसरा मृतभक्षणच आणि व्यसन केल्यामुळे होणारा कावीळ म्हणजे जॉन्डिस. तर आता दूषित प्रकारचा आहार सेवन आणि व्यसन या कारणाने आपल्या शरीरामधल्या रस रक्ताची दृष्टी होते आणि पचन संस्थेमध्ये यकृत म्हणजे लिव्हर या आजाराची दृष्टी झाल्यामुळे नाही, त्यामुळे पित्ताशयातून निघणारा जो पित्त आहे तो अतिप्रमाणामध्ये शरीरामध्ये जमा होतो आणि त्याचं रूपांतर कावळामध्ये म्हणजे जॉन्डिसमध्ये होते. आता आयुर्वेदाने एवढ्या चांगल्या पद्धतीने रोगाची दोष दृश्य समूर्छना सांगितलेली आहे की लिव्हरच्या ठिकाणी जे जमा झालेला जो आपला कावीळ आहे तो जर बाहेर काढायचा असेल तर आपल्याला लिव्हरची सर्जरी करणं तर शक्य होणार नाही किंवा ते आपल्याला सोयीस्कर ठरणार नाही. तर त्या लिव्हर मधला जो पित्त आहे तो जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर आपल्याला रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या 7 धातूतला जो पित्तदोष आहे तो आपल्याला आमाशया वाटे म्हणजेच पित्ततु विरेचनम या शास्त्रानुसार पंचकर्माद्वारे 100% या शरीरातून आपण पित्तदोष किंवा कावीळ या आजाराला बाहेर काढू शकतो. त्यामुळे आपण बायाला आपल्या हातावर ट्रीटमेंटसाठी घेतलेला आहे. आपल्याला जवळपास 7 ते 8 दिवस रोज यांचं स्नेह स्वेदन म्हणजे पूर्ण अंगाला तेल मालिश आणि पेटीमध्ये स्वेदन म्हणजेच वाफारा द्यायचा आहे. त्यानुसार यांच्या प्रत्येक थरातला जो रस रक्त मांस मेदातला अस्थि मज्जा शुक्रातला लिव्हर मधला आतड्यातला पित्ताशयातला जे पित्त आहे ते पूर्ण शाखेतून कोष्टात आणायचं आहे. म्हणजे आता आपण अशी मालिश केली तर ह्याच्यातला जो शाखेमधला जो पित्त आहे तो आपल्याला अधो मार्गातून ऊर्ध्व मार्गाने पुढे ढकलायचा आहे आणि आमाशयामध्ये आणायचं आहे. या पद्धतीने बघा असं आपण वर ढकलला तर ह्याच्यातलं जे पित्तदोष आहे वात दोष आहे तो शाखेतून कोष्ठामध्ये येईल म्हणजे मूळ ठिकाणी येईल. आता समजा